Okay, write the title last chapter, relativistic mechanics, this theory of relativity. Title is right title, relativistic mechanics. This theory of relativity. Here, first, according to Einstein, definition of physics. Physics means, for example, I will give motion is a relative thing. I will give one example. Assume that this body, this particle, sorry, this body is moving with velocity. किंवा एक vehicle म्हणू आपण. It is moving with velocity 60 km/h. आपल्याला काय सांगायचं आहे, मोशन हे एक फिजिकल क्वांटिटी आहे, ते रिलेटिव्ह आहे हे सांगायचं आपल्याला. ओके, मोशन इट इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी अँड इट इज अ रिलेटिव्ह थिंग. ओके, दिस इज अ वन व्हेकल, ट्रेन ए म्हणा. This train A is moving with velocity V, velocity 60 km/h. This velocity of this train is observed by the three observers. पहिला ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर फर्स्ट is standing on the platform. पहिला ऑब्झर्वर कुठे थांबलेला आहे, प्लॅटफॉर्म. What is his observation? कोण सांगतंय? The velocity of train A measured by this first observer is equal to किती असणार आहे, 60 km/h. आपण काय मोजतोय, velocity of train A, velocity of train A. त्याच्यावरनं काय सांगायचं आहे, मोशन इज अ रिलेटिव्ह क्वांटिटी. मोशन म्हणजे वेलॉसिटी इज वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी, इट इज अ रिलेटिव्ह. हे रिलेटिव्ह आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी एक आपण एक्झाम्पल घेतलंय. एक्झाम्पल काय घेतलंय, ट्रेन ए इट इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी 60 km/h. वेलॉसिटी ऑफ दिस ट्रेन ए मेजर्ड बाय द थ्री ऑब्झर्वर. पहिला आहे प्लॅटफॉर्मर, फर्स्ट ऑब्झर्वर इज स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म. व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ ट्रेन ए रेकॉर्डेड बाय दिस फर्स्ट ऑब्झर्वर इज, किती सांगितलं आपण, व्हॉट इज फर्स्ट ऑब्झर्वेशन किती आहे, 60 किलोमीटर 60 km/h. ही कुणी मोजलेली आहे, प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या ऑब्झर्वरने. आपण एक ट्रेन घेतली, ए ट्रेन, ती किती वेलॉसिटीने चाललेली आहे, 60 km/h. त्या ट्रेन ए ची वेलॉसिटी 3 ऑब्झर्वर मोजतायत. पहिला ऑब्झर्वर कुठं थांबलेला आहे, प्लॅटफॉर्मवर. तो काय सांगतोय, दिस ट्रेन ए इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी 60 km/h. सेकंड ऑब्झर्वर इज अनदर ट्रेन, ह्या ट्रेन मध्ये आहे तो सेकंड ऑब्झर्वर, and his train is moving with velocity 20 km/h. 20 km/h in same direction. Okay, 20 km/h in a same direction. Then what is velocity of train A recorded by this ऑब्झर्वर, सेकंड ऑब्झर्वर. सांगा, सेकंड ऑब्झर्वर ने किती मोजली वेलॉसिटी ए ची. कुठे आहे सेकंड ऑब्झर्वर, कुठल्या ट्रेन मध्ये आहे, अनदर ट्रेन. त्याची ट्रेन कुठल्या दिशेने चाललेली आहे, ट्रेन ए च्या दिशेने चाललेली आहे, पण किती वेलॉसिटीने चाललेली आहे, 20 km/h. आणि हा ऑब्झर्वर कुणाची वेलॉसिटी मोजतोय, ह्या ट्रेन ए ची. त्याने किती मोजली हो, सेकंड ऑब्झर्वरने, 20 km/h. 20 कसं हो, ह्याची ट्रेन ए ची. आता हा मागच्या बसमध्ये आहे, त्याची बस चालली आहे 20 km/h ने, बसमध्ये बसलाय पाठीमागच्या, आणि पुढची बस पुढची बस आहे 60 km/h. आणि ह्याने मागच्या ह्या बसमध्ये बसून तो ह्याची किती वेलॉसिटी मोजेल त्या ह्या ट्रेनची, ह्या बसची, 40. असं विचारतोय मी, मला लक्षात, 40 km/h. लक्षात येते का? अजून एकदा काय करतो आपण बघा, 3 ऑब्झर्वर घेतलेत, तिघं पण एकाच ट्रेनची वेलॉसिटी मोजतायत, ए ट्रेनचीच वेलॉसिटी मोजतायत. पहिला ऑब्झर्वर कुठं थांबलाय, प्लॅटफॉर्म. तो काय म्हणतोय, दिस ट्रेन ए इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी, किती वेलॉसिटीने चालले म्हणून सांगतोय, 60 km/h. सेकंड ऑब्झर्वर काय सांगतोय, सेकंड ऑब्झर्वर कुठं आहे, इट इज अन अनदर ट्रेन, दुसऱ्या ट्रेन मध्ये बसलाय, त्याची ट्रेन पहिल्या ए च्या दिशेनेच चालली आहे 20 km/h नी, म्हणून तो काय म्हणतोय, दिस ट्रेन ए इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी 40 km/h. तिसरा ऑब्झर्वर आहे, तिसरा ऑब्झर्वर दुसऱ्या ट्रेन मध्ये बसलेला आहे,
आणि हिज ट्रेन थर्ड ऑब्झर्वर म्हणून इथं आपण त्याला तिसरा ऑब्झर्वर आहे. हिज ट्रेन इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी 30 किलोमीटर पर आवर इन अपोजिट डायरेक्शन. ए ह्या दिशेने चाललाय 60 किलोमीटरनी आणि ह्याची ट्रेन कुठल्या दिशेने चालली आहे त्याच्या अपोजिट दिशेने. म्हणजे ह्यानं हा जो आहे थर्ड ऑब्झर्वर ए ची व्हेलॉसिटी किती सांगेल हो? 90 किलोमीटर. ओके 90 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे का? तिघ जण आहेत, तिघांना नावं द्या वाटलंच तर. ए फर्स्ट सेकंड थर्ड म्हणून नावं कशाला द्यायचे. पहिला आपण कोणाची व्हेलॉसिटी मोजतोय? ट्रेन एचीच मोजतोय. दुसरा आपण ट्रेन एचीच व्हेलॉसिटी मोजतोय. तिसरा आपण ट्रेन एचीच व्हेलॉसिटी मोजतोय. पण प्रत्येकाने मोजलेले व्हॅल्यू सारखे आलेत का हो? नो. नाही. म्हणजे मोशन इज अ रिलेटिव्ह क्वांटिटी किंवा वेलॉसिटी इज अ रिलेटिव्ह. वेलॉसिटी इज रिलेटिव्ह. कशामुळे चेंज झालाय कोण सांगताय? बिकॉज हॅलो, त्यांची 60 प्रत्येकाची 60 का आले नाही? का वेगवेगळ्या आल्या व्हॅल्यू? का वेगवेगळ्या मेजरमेंट? एकच मोजतात, एकाच ट्रेनची व्हेलॉसिटी मोजतायत, ट्रेन ए चीच व्हेलॉसिटी मोजतायत तिघं पण प्रत्येकाचे ऑब्झर्वेशन वेगवेगळे येतात. कारण काय? मोशन ऑफ ऑब्झर्वर. मोशन ऑफ ऑब्झर्वर, त्यालाच आपण रेफरन्स बॉडी म्हणतो. कशाचा रेफरन्स घेतलाय? कशाच्या रेफरन्सनी ते मोजलेले आहे व्हेलॉसिटी? दॅट इज इम्पॉर्टंट. रेफरन्स काय आहे? आता पहिल्यासाठी रेफरन्स काय आहे? प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवर थांबलाय आणि विथ रिस्पेक्ट टू प्लॅटफॉर्म तो व्हेलॉसिटी ट्रेन ए ची व्हेलॉसिटी मोजतोय. दुसऱ्यासाठी काय रेफरन्स आहे हो? हा, दिस सेकंड ट्रेन हा रेफरन्स आहे. बरोबर आहे का? विथ रिस्पेक्ट टू दिस ट्रेन, हिज ट्रेन ही सिटिंग इनसाइड दिस ट्रेन अँड विथ रिस्पेक्ट टू दॅट ट्रेन ही इज मेजरिंग वेलॉसिटी ऑफ दिस ट्रेन ए. ची व्हेलॉसिटी ह्या ट्रेनच्या रेफरन्सनी मोजतोय तो, बिकॉज तो कुठं आहे? तो स्वतः मोशन मध्ये आहे त्या ट्रेन बरोबर, ह्या सेकंड ट्रेन बरोबर. म्हणजे ह्या सेकंड ट्रेन हा रेफरन्स ठेवून ही ट्रेन ए ची व्हेलॉसिटी मोजतोय. आणि तिसरा ट्रेन मध्ये अपोजिट डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शन जाणाऱ्या ट्रेन मध्ये बसलाय, त्याच्या रेफरन्सनी, त्या ट्रेनच्या रेफरन्सनी तो स्वतः मोशन मध्ये आहे. किती मोशन मध्ये आहे? 30 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या ट्रेनच्या रेफरन्सनी हा वेलॉसिटी ऑफ ट्रेन ए मोजतोय. अजून एक ऑब्झर्वर घेतला, समजा आताच बसलाय बसमध्येच, चौथा ऑब्झर्वर, तो किती व्हेलॉसिटी सांगेल हो? तो काय सांगेल? दिस ट्रेन ए इज स्टेशनरी आणि इथे जे इलेक्ट्रिकल पोल्स आहेत किंवा ट्रीज आहेत, दिस ट्रीज आर मुव्हिंग बॅक विथ व्हेलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर. हे सगळे ट्री ह्या दिशेने मूव्ह व्हायला लागलेत म्हणेल, किंवा इलेक्ट्रिकल पोल्स डांब असतील, तारा असतील, ते पण सगळ्या पाठीमागे चाललेत 60 किलोमीटर आणि स्वतः मात्र स्टेशनरी आहे म्हणून सांगेल तो. की दिस बॉडी इज स्टेशनरी, दिस ट्रेन ए इज स्टेशनरी. म्हणजे बघा प्रत्येकाचे ऑब्झर्वेशन काय आले? वेगवेगळे आले. कशामुळे आले? बिकॉज रेफरन्स बॉडी इज डिफरंट. Reference body is different. Okay, means this velocity of train A is measured with respect to the reference body. Means velocity depends upon measured amount, measured quantity depends upon the reference thing. Reference thing वर किंवा reference body वर अवलंबून असते. म्हणूनच आपण त्याला काय म्हणले? मोशन इज अ रिलेटिव्ह क्वांटिटी. हे कसले आहे? रिलेटिव्ह थिंग आहे. व्हेलॉसिटी इज रिलेटिव्ह थिंग. किंवा अजून एकदा आपण रेल्वेने कधी तर प्रवास केला असेल तर स्टेशनवर आपली रेल्वे थांबली समजा, थांबलेली आहे, आपण थांबलेल्या रेल्वेमध्ये बसलो आणि शेजारची ट्रेन समजा जात असेल तर आपल्याला काय भास होतो? आपलीच ट्रेन चालली असा भास होतो. पुन्हा ते ट्रेन पास झाल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आपली ट्रेन जाग्यावरच आहे, शेजारची ट्रेन चाललेली आहे. दिस ऑल्सो मीन्स मोशन इज अ रिलेटिव्ह क्वांटिटी. म्हणजे त्याच्यावरनं डेफिनेशन काय केलंय बघा? इट इज अ सायन्स ऑफ मेजरमेंट ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटी. Physics is a science of measurement of various physical quantity. The theory of relativity states that measured quantity, which is measured amount, depends upon the state of motion of observer. म्हणजे ऑब्झर्वर अवलंबून आहे. मेजर्ड अमाऊंट म्हणजे आपण वेलॉसिटी एक फिजिकल क्वांटिटी घेतली, वेलॉसिटी ऑफ ट्रेन, हे कशावर अवलंबून आहे? डिपेंड्स अपॉन द स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्झर्वर as well as depends upon the quantities that are being measured. Okay, this is the definition of physics according to Einstein. Definition of physics: it is a science of measurement. Physics is a science of measurement of various physical quantity. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं. कुठलं एक्झाम्पल घेतलं मी? मोशनचं एक्झाम्पल घेतलं.
ते मोशनचं एक्झाम्पल घेतला किंवा वेलॉसिटी ऑफ ए मोजली आपण, आपल्याला सगळे ऑब्झर्वेशन्स वेगवेगळे आले. Various, it is a science of measurement of various physical quantities, and the theory of relativity states that measured amount, measured quantity depends upon the state of motion of observer as well as depends upon the quantities that are being measured. Write it definition. It is a science of measurement. It is a science of measurement. It is a science of measurement of various physical quantities. It is a science of measurement of various physical quantities. The theory of relativity states that the measurement depends upon the theory of relativity states that the measurement depends upon state of motion of observer. Measurement depends upon state of motion of observer. एक एक्झाम्पल गेलं, स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्झर्वर. ऑब्झर्वर कुठं आहे? ट्रेन ए मध्ये आहे. तर स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्झर्वर म्हणजे ऑब्झर्वर स्टेशनरी आहे, तिथं ऑब्झर्वर ह्या दिशेने चाललाय. म्हणजे मेजरमेंट डिपेंड्स अपॉन, कशावर अवलंबून आहे मेजरमेंट? स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्झर्वर. मेजरमेंट डिपेंड्स अपॉन स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्झर्वर as well as upon the quantities that are being measured. Then frame of reference म्हणजे काय म्हणायचं आपण? रेफरन्स बॉडीलाच फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. म्हणजे इथं रेफरन्स बॉडी प्लॅटफॉर्म आहे. दिस कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे XYZ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अटॅच्ड टू द रेफरन्स बॉडी इज कॉल्ड ॲज फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यालाच आपण फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो. फ्रेम ऑफ रेफरन्स, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अटॅच्ड टू द रेफरन्स बॉडी इज कॉल्ड ॲज फ्रेम ऑफ रेफरन्स. इथं रेफरन्स बॉडी म्हणजे हे ट्रेन आहे. This Cartesian coordinate system attached to the reference body. हे ट्रेन कुठली? ट्रेन, this train is moving with velocity 20 km/h. This train is a reference body. This Cartesian coordinate system attached to the reference body is called as frame of reference. हे थर्ड ऑब्झर्वरच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन म्हणजे रेफरन्स बॉडी आहे आणि ही ट्रेन इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी 30 km/h. म्हणजे दिस कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अटॅच्ड टू the reference body is called as frame of reference. त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. Right definition of frame of reference. The Cartesian coordinate system. Frame of reference. टायटल लिहा फ्रेम ऑफ रेफरन्स. हॅलो, एकदा हॅलो लिहिताय ना? Yes, sir. लिहिताय Yes, ना? sir. ओके Yes, sir. ओके. Yes, sir. Okay, frame of reference. A Cartesian coordinate system. The Cartesian coordinate system attached to the reference fixed body is called a frame of reference. The Cartesian coordinate system attached to the reference fixed body is called a frame of reference. There are two types. Guys, first is inertial frame of reference. There are two types, right? First, inertial frame of reference, and second is non-inertial frame of reference. फ्रेम ऑफ रेफरन्सचे दोन टाइप आहेत, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स and नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्याला फक्त पहिलाच टाइप बघायचा आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय आहे?
एखादं फ्रेम ऑफ रेफरन्स घेतला आपण, दिस इज द फ्रेम ऑफ रेफरन्स. एक्स ऍक्सिस हा आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड आहे, दिस इज ओरिजिन आहे, दिस इज फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि बॉडी प्रेझेंट इन दिस फ्रेम, एखादी बॉडी असेल ह्याच्यात, दिस इज बॉडी. बॉडी प्रेझेंट इन दिस फ्रेम, ह्या फ्रेम मध्ये असणारी बॉडी ओबे द न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. तो कुठला लॉ ओबे करते? न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया, जडत्वाचा नियम. ते ओबे करते म्हणजे त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला कसलं फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं? इनर्शियल. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. काय इनर्शियल म्हणायचं? ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ज्या बॉडी आहेत ते कुठले लॉ ओबे करतात? ते ओबे दी न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. बॉडी प्रेझेंट इन दिस फ्रेम ओबे दी न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. लॉ ऑफ इनर्शिया माहिती आहे तुम्हाला, जडत्वाचा नियम 9वीच्या पुस्तकात होता, बरोबर आहे ना? न्यूटनचे तिन्ही पण लॉ होते तिथं, न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ. ओके. बॉडी प्रेझेंट इन दिस फ्रेम ओबे द न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया इज कॉल्ड ॲज कसलं फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं त्याला? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि असलं फ्रेम कुठं नाहीये? नॉन इनर्शियल. वेन बॉडी नॉट ऍक्टेड अपॉन बाय एनी एक्सटर्नल फोर्स इज ॲक्सिलरेटेड. समजा एखादी बॉडी आपण त्याला फोर्स बीस काहीच, एखादा टेबल घरात पडलेला आहे आणि त्या टेबलला समजा आपण कुठल्याही प्रकारचा फोर्स न लावता तो मोशन मध्ये आला, असं होतं का? नो. जर होत असेल तर त्याला कसलं फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं? इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ. इनर्शियल म्हणजे आपलं साधं टेबल घरात पडू नये, त्याला हात जोपर्यंत ढकलत नाही तोपर्यंत त्याला मोशन येत नाही, त्याला म्हणायचं इनर्शियल. जोपर्यंत आपण त्याला फोर्स लावत नाही तोपर्यंत तो मोशन मध्ये येत नाही. हा टेबल आहे, जोपर्यंत आपण त्याला मोशन लावत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो मोशन मध्ये येत नाही. त्याला कसला म्हणायचं? म्हणजे तो कुठला लॉ ओबे करतोय? लॉ ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ फर्स्ट लॉ किंवा न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया तो ओबे करतोय. म्हणजे जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत मोशन मध्ये येत नाही. म्हणजे त्याला आपण इट ओबे द न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया. तो न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन तो ओबे करतोय. म्हणजे त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला कसलं फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि इथं नॉन इनर्शियल, काय फोर्स लावला नाही, काय नाही, टेबल पळायला लागले, खुर्च्या पळायला लागल्यात, केसेस पाळल्यास नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. मीन्स डेफिनेशन काय? when body not acted by any external force is accelerated, तरी पण मोशन मध्ये आलेले आहे, त्याला म्हणायचं नॉन इनर्शियल. एक डेफिनेशन द्यायची एवढी, सेकंड तुम्ही लिहा. when the body in this frame of reference obey Newton's law of inertia, the body in this frame of reference obey Newton's law of inertia and the other laws of Newtonian mechanics. When the body in this frame of reference obey Newton's law of inertia and the other laws of Newtonian mechanics. The non-inertial frame of reference. Kyle in our definition, write it. When anyone please. Hello. When be not acted by any external force is accelerated. Okay, when body not acted by any external force is accelerated, right? Definition: when body not acted by any external force is accelerated. तर काय काय बघितलं आपण? रेफरन्स बॉडी बघितले. रेफरन्स बॉडीलाच आपण काय म्हटलं? रेफरन्स बॉडी अटॅच्ड विथ द XY Z म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. त्यालाच काय म्हणतो आपण? हॅलो, त्याला काय नाव दिलं आपण? Frame of reference. Frame of reference. Okay, there are two types of frame of references बघितले. कुठले?
इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि सेकंड नॉन इनर्शियल. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय? रेफरन्स बॉडी. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अटॅच्ड टू द फिक्स्ड रेफरन्स बॉडी इज कॉल्ड ॲज फ्रेम ऑफ रेफरन्स. हे फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम अटॅच्ड टू द फिक्स्ड रेफरन्स बॉडी इज कॉल्ड ॲज फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि इनर्शियल आणि नॉन इनर्शियल. आता इथून पुढे फक्त आपण हा वर्ड वापरणार आहोत. कुठला? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. काय वापरणार आहोत? इनर्शियल. कशाला म्हणायचं हे माहित झालं. ठीक आहे. नेक्स्ट राईट इट. postulates. Next, write it. Postulates of special theory of relativity. Postulates of special theory of relativity. Postulates of special theory of relativity. हा स्पेशल वर्ड आहे ना. स्पेशल आणि जनरल थेरी अशा दोन प्रकारच्या थेरी आहेत रिलेटिव्हिटीच्या. आपल्या सिलेबस मध्ये फक्त आहे स्पेशल थेरी. स्पेशल थेरी मध्ये काय असतंय? युनिफॉर्म मोशन्स असतात. समजा हे फ्रेम आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स समजा एस डॅश आहे आणि दुसरं फ्रेम ऑफ रेफरन्स एस आहे. पुढे 2 मिनिटं लक्ष द्या. एस डॅश इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही. युनिफॉर्म मोशननी होत आहे वेलॉसिटी. एस डॅश इज मुव्हिंग विथ वेलॉसिटी व्ही विथ रिस्पेक्ट टू एस. म्हणजे हे जे ट्रेन आहे ही युनिफॉर्म व्हेलॉसिटीने चाललेले आहे. कसल्या व्हेलॉसिटीनं? युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम एस. दिस एस डॅश इज मुव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी व्ही विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम एस. युनिफॉर्म व्हेलॉसिटी जिथे येते त्याला म्हणायचं स्पेशल थेरी. आणि जिथं नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी येते म्हणजे ऍक्सिलरेटिंग मोशन येते त्याला म्हणायचं जनरल थेरी. काय जनरल आपल्याकडे नाहीये सिलेबसमध्ये. आपल्या फक्त काय आहे? स्पेशल थेरी. स्पेशल थेरी म्हणजे आपण काय काय कन्सिडर करणार आहोत? पहिली गोष्ट म्हणजे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसली मोशन घेणार आहोत? युनिफॉर्म मोशन और नॉन युनिफॉर्म मोशन. हॅलो हॅलो. युनिफॉर्म. म्हणजे दोन गोष्टी. पहिली गोष्ट सांगा मला काय? फर्स्ट थिंग इज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम. आणि दुसरी गोष्ट युनिफॉर्म युनिफॉर्म मोशन. ओके, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशन. आपल्याला पॉस्टुलेट्स बघायचे आहेत. ज्या पॉस्टुलेट्सच्या बेसवर हे थेरी ऑफ रिलेटिव्हिटी ज्यांनी मांडलेले आहेत त्याचे दोन पॉस्टुलेट. स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी बेस्ड ऑन दी postulates known as fundamental postulates of the special theory of relativity and is the pillars of this theory असं म्हटलं त्यांना. हे postulates. पहिला postulates काय आहे? All physical laws are same in all inertial frame of references. पहिले postulates काय सांगते? All physical laws are same in all inertial frame of reference. नुसतं बोलणं सोपं आहे पण त्याचा अर्थ पण सांगावा लागतंय. All physical laws are the same in all inertial frame of reference. For example, I will take two inertial frame of references. पहिला आहे S. ओके. आणि दुसरा आहे S डॅश. दिस इज S डॅश आणि ही S आहे फ्रेम ऑफ रेफरन्स S. आणि ही S डॅश ही मुव्हिंग फ्रेम आहे. ही वेलॉसिटी व्ही न मूव्ह व्हायला लागले. कशाच्या दृष्टिकोनातून? विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम येस. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही प्लॅटफॉर्म आहे असं समजा आणि ही युनिफॉर्म व्हेलॉसिटीने चाललेली ट्रेन आहे. व्ही व्हेलॉसिटीने चाललेली ट्रेन आहे. म्हणजे दिस ट्रेन इज मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही विथ रिस्पेक्ट टू प्लॅटफॉर्म. हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या दृष्टिकोनातून ही ट्रेन किती व्हेलॉसिटीने चाललेली आहे? हॅलो. व्हेलॉसिटी व्ही न चाललेली. म्हणजे दोन फ्रेम ऑफ रेफरन्सेस घेतले एस आणि एस डॅश. These are the inertial frame of references. पहिलं postulate काय सांगताय? All physical laws are the same in all inertial frame of references. म्हणजे एक फिजिकल लॉ सांगा. फिजिकल लॉ युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. लेंथ मेजरमेंट साठी आपण वापरतो. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? हॅलो. 1 मीटर इज इक्वल -2 सेंटीमीटर. सेंटीमीटर सांगतोय हो मी. 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हा एक फिजिकल लॉ आहे.
फिजिकल लॉ कशासाठी वापरतो आपण, काय मेजरमेंट करण्यासाठी, हॅलो, लेंथ. लेंथ मेजर करण्यासाठी. ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये पण काय असणार आहे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आणि ह्या फ्रेम मध्ये असं नसणार आहे की 1 मीटर इज इक्वल टू 99 सेंटीमीटर. इथं पण काय असणार आहे, 1 मीटर इज 100 इक्वल टू सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर. असं नाही की ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आणि ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये 1 मीटर इज इक्वल टू 99 सेंटीमीटर, म्हणजे डिफरंट लॉ आहे, असं होतंय का हो? नाही. म्हणजे No. ऑल फिजिकल लॉज आर सेम इन ऑल इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सेस. पहिलं पोस्टलेट काय सांगते, ऑल फिजिकल लॉज आर सेम इन, हॅलो, ऑल इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सेस. सेकंड घ्या एक्झाम्पल, लेंथ साठी घेतलं, टाइम साठीच घ्या. एखादा फिजिकल लॉ सांगा टाइम साठीचा, टाइम मेजरमेंट साठीचा. 1 मिनिट इज इक्वल टू 60 seconds. 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हा एक फिजिकल लॉ आहे. इट इज युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ टाइम. टाइम. म्हणजे इथं काय असणार आहे ह्या फ्रेम मध्ये, 1 मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड, 60 सेकंड. 60 सेकंड. आणि इथं 59 असणार आहेत का किंवा 58 असणार आहेत का? नो. नाही, इथे पण कितीच आहेत, 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हे टाइम मेजरमेंट साठीचं झालं, हे लेंथ मेजरमेंट साठीचं झालं. पुन्हा अजून काय मेजरमेंट साठीचं असतं, व्हॅल्यूम मेजरमेंटचं असेल इट ऑल्सो, किंवा स्पीड मेजरमेंटचा असेल, स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी मेजरमेंटचा असेल. जी ऑल फिजिकल लॉज, जे फिजिकल लॉज आपण वापरतो, ऑल फिजिकल लॉज आर द सेम इन, ऑल फिजिकल लॉज आर द सेम इन, हॅलो, ऑल inertial frame of references which are moving with constant velocity, म्हणले आपण uniform velocity, which are moving with constant velocity to each other. Right, first postulate. ह्या पहिलं postulate number 1. टायटल लिहिले, postulates of special theory of relativity, लिहिले का नाही? हॅलो, Yes. okay, write it. Postulate number 1. all physical laws are the same, all physical laws are the same in all inertial frames of references. All physical laws are the same in all inertial frames of references which are moving with constant velocity relative to each other, which are moving with constant velocity relative to each other. Second postulate, write it. Postulate number 2. एकदा वाचतो आणि मग नंतर समजावून घेऊ आपण. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम मधलं लाईटचं स्पीड इज द सेम इन एव्हरी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. प्रत्येक फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कशाचं स्पीड जास्त सेम असतं, द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम, स्पीड ऑफ लाईट, आय विल अंडरलाईन दिस. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज द सेमला आपण डबल अंडरलाईन करतो, सेम इन एव्हरी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि हे इट इज कशावर डिपेंडेंट नाही, इट इज इंडिपेंडेंट ऑन मोशन ऑफ द सोर्स और रिसिव्हर. इज इंडिपेंडेंटला पण इज इंडिपेंडेंट ऑफ द मोशन ऑफ द सोर्स ऑफ और द ऑब्झर्वर. समजावून घ्यावं लागतं अगोदर. एक एक्झाम्पल आहे बघा, इथं छान एक्झाम्पल आहे. पहिला ऑब्झर्वर काय बघा, फर्स्ट ऑब्झर्वर. बॅटरी म्हणजे काय, लाईटचा सोर्स आहे. This is source is there. The source of light is moving with velocity v towards the observer. ऑब्झर्वरच्या दिशेने सोर्स मूव्ह होतोय, किती व्हेलॉसिटीने चाललेला आहे. हॅलो, थोडं तरी रिस्पॉन्स द्या. हा सोर्स ऑफ लाईट आहे, व्ही व्हेलॉसिटीने चाललाय कुठं, ऑब्झर्वरच्या दिशेने. ह्यावेळेस तो व्हेलॉसिटी किती काउंट करेल हा ऑब्झर्वर,
हा ऑब्झर्वर आहे. V. सोअरची नाही, लाईटची व्हेलॉसिटी मोजतोय. लाईटची व्हेलॉसिटी, ह्या लाईटची, फ्लॅश ऑफ लाईटची व्हेलॉसिटी आपण मोजतोय. हा, हॅलो, लाईटची व्हेलॉसिटी सी आहे. सोर्स पण मूव्ह होतोय, सी प्लस व्ही यायला पाहिजे ऍक्च्युली. काय म्हणतोय, लक्षात येते का मी? तर थांबलाय हो, ऑब्झर्वरच्या दिशेने यायला लागलाय. सी पण आहे, सोर्स पण आहे. लाईटची व्हेलॉसिटी ऑलरेडी सी आहे, प्लस हा त्याची व्हेलॉसिटी व्ही. कशाची? त्या सोर्सची. सोर्स काही स्टेशनरी नाहीये, स्टेशनरी सोर्स असतात. समजा हा सोर्स स्टेशनरी आहे, बॅटरी स्टेशनरी आहे. इथून टाकलेली लाईट, त्याची व्हेलॉसिटी हा ऑब्झर्वर मोजतोय. तो काय म्हणेल, त्याची व्हेलॉसिटी सी आहे म्हणेल. फक्त किती आहे म्हणेल? हॅलो, सी. सी आहे. पण इथं किती आहे? सोर्स पण चाललाय, मूव्ह लागलाय, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी ऍड करावं लागेल. म्हणजे किती व्हेलॉसिटी व्हायला पाहिजे? सी सी प्लस प्लस व्ही. व्ही. पण ऍक्च्युली ह्या सेकंड पोस्टलेट नुसार आपण सी प्लस व्ही न घेता किती घ्यायचंय? फक्त सी. सीच घ्यायचा आहे. म्हणजे सोर्स मोशन मध्ये आहे म्हणून त्याची व्हेलॉसिटी ऍड करायची नाही सोर्सची. ओके, इट इज इक्वल टू सी ओनली. इथंच बघा, आता हा सोर्स कुठं चाललाय? विरुद्ध दिशेने चाललाय. म्हणजे या लाईटची इथं पहिल्या केसमध्ये आपण स्टेशनरी होता, त्यावेळेस व्हेलॉसिटी किती मोजली? सी होती. ह्या दिशेने चालला, सी प्लस व्ही ऍक्च्युली आहे. अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्स द व्हेलॉसिटी ऑफ दिस लाईट इज सी प्लस व्ही, बट वी आर टेकिंग ओनली सी. इथं पण किती व्हायला पाहिजे? ऍक्च्युली सी आहे, पण सोर्स अपोजिट दिशेने चाललाय म्हणजे त्याचे मायनस व्ही व्हायला पाहिजे. काय, पण आपण किती मोजतोय? हा ऑब्झर्वर किती मोजतोय? सी मायनस व्ही नाही सांगत, तो किती सांगतोय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल टू सी. म्हणजे सोर्स मोशन मध्ये असला किंवा ऑब्झर्वर मोशन मध्ये असला तर व्हेलॉसिटी ऑफ लाईटला काही फरक पडत नाही. ती किती राहते? सीच राहते. किंवा इथं थर्ड मध्ये दाखवलंय बघा. समजा ह्याला आता हे बंद करू, हा स्टेशनरी समजू, आणि हे ऑब्झर्वर पळायला लागला ह्या दिशेने, अपोजिट दिशेने पळायला लागलाय. त्यावेळेस पण ह्या लाईटची व्हेलॉसिटी किती असणार आहे? सी मायनस व्ही नसणार आहे. ऍक्च्युली क्लासिकल मेकॅनिक्स नुसार सी मायनस व्ही आहे, पण आपण किती घेणार आहे? हॅलो, सी. सीच घेणार आहे. म्हणजे द स्पीड ऑफ लाईट इज इंडिपेंडेंट. हे इंडिपेंडेंट आहे. कशावर इंडिपेंडेंट आहे? मोशन ऑफ सोर्स किंवा सेकंड मोशन ऑफ ऑब्झर्वर. His speed of light is independent. Speed of light is independent on motion of source or motion of observer. एवढंच लिहायचं आपल्याला थर्ड पोस्टलेट. राईट इट. सेकंड पोस्टलेट नंबर 2. Write it. The speed of light in vacuum. Speed of light in vacuum. Speed of light in a vacuum is the same in speed of light in a vacuum is the same in every inertial frame. The speed of light in vacuum is the same in every inertial frame and is independent of the motion of the source or observer. The speed of light in vacuum is the same in every inertial frame and is independent of the motion of the source or the observer. We'll read postulate number 1. कौन वाचता है? Anyone please read it. All physical laws are the same in all inertial frames of reference which are moving with constant velocity to each other. Okay, all physical laws are the same in all inertial frames of references which are moving with constant velocity to each other. And second, postulate number 2, second, any other? The speed of light in vacuum is the same in every inertial frame and is independent of the motion of the source or observer. Okay, the speed of light in vacuum is the same in every inertial frame and is independent of the motion of the source or the observer.
ओके, हे एक्झाम्पल आपण कशाचं बघितलं? कुठल्या पॉस्टुलेटचं? हॅलो, Second. second postulate. Okay, then next is Galilean transformation equations and Lorentz transformation equations. First, Galilean transformation equations. Galilean is not a part of our syllabus, but this Lorentz transformation equation depends upon the Galilean. Galilean माहित असल्याशिवाय लॉरेन्स सांगू शकत नाही आपण, म्हणून पहिल्यांदा आपल्याला गॅलिलियन घ्यायचं. आपण दोन इनर्शियल फ्रेम, टू इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सेस आर टेकन हियर. Two inertial frame of references. Okay, first is this is S आहे, S frame of reference. S is a stationary frame of reference. S stationary आहे. हा y axis आहे, हा x axis आहे, तर z axis असेल. It is a stationary frame of reference. Second आहे S dash म्हटलं आपण. S dash is moving with velocity v with respect to s. म्हणजे दोन घ्यायचं आपण. हे काय म्हणायचं? हा प्लॅटफॉर्म म्हणायचा. हा s म्हणजे प्लॅटफॉर्म म्हणायचा आणि s डॅशला काय म्हणायचं आपण? ट्रेन म्हणायचं. हे ट्रेन किती वेलॉसिटीने मूव्ह होते? ट्रेन इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी v. Train is moving with velocity v with respect to platform, with respect to system s. This frame of reference s dash is moving with velocity v with respect to system s. काय केलं आपण? दोन घेतले, दोन फ्रेम ऑफ रेफरन्सेस घेतलेत. फर्स्ट फ्रेम ऑफ रेफरन्स कुठला आहे? स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याला काय नाव दिले? हॅलो, एस यस दिले. सेकंड फ्रेम कुठला आहे? मूव्हिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. त्याला काय नाव दिलंय? हॅलो, एस S dash. ते कुठल्या दिशेने मूव्ह होत आहे? इट मूव्स अलॉंग एक्स ऍक्सिस न फक्त. युनिफॉर्म वेलॉसिटी v with uniform velocity v along the x axis. म्हणजे x axis ने मूव्ह होत आहे with uniform velocity v with respect to system s. with respect to म्हणजे रेफरन्स बॉडी s आहे. with respect to system s, with respect to inertial frame of reference s, this s dash is moving with velocity v along x dash. It is moving with velocity v along x dash. म्हणजे कुठला कोऑर्डिनेट? तर x कोऑर्डिनेट चेंज होणार आहे. कुठला कोऑर्डिनेट चेंज होणार आहे? x. देयर इज नो चेंज इन y अँड z कोऑर्डिनेट. समजा इथला एखाद्या पॉईंटचा तुम्ही y कोऑर्डिनेट घेतला, जेवढा y आहे तेवढाच y डॅश असणार आहे. फक्त कुठला कोऑर्डिनेट चेंज होत आहे दोन्ही सिस्टीम मध्ये? x कोऑर्डिनेट इज चेंजिंग. वाय ओनली x कोऑर्डिनेट इज चेंजिंग? फक्त xच का बदलत आहे? तर the system is moving with velocity v along which